नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक केशव पोरजे यांनी माजी सैनिकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात अनिल कुमार बारी या माजी सैनिकाच्या तक्रारीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे, गणेश बबन जाधव, विशाल शिवराज माळुंजकर या संशयित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अस्तित्वात नसलेली जमीन विकल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकाने माजी सैनिकाची फसवणूक केल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात देखील अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। नाशिक शहरातील भल्या मोठ्या नेत्यांना मध्यंतरीच्या काळात पोलिसांनी आपल्या पोलिसी खाक्या दाखवून वठणीवर आणले होते। आता पुन्हा या नाशिकमधील बड्या नेत्यासह तिघांनी केलेल्या फसवणुकीमुळे पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं तितकाच महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।